रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। फलक लागला पण अडगळ हटेना, चांदेकरवाडीच्या कुस्ती मैदानाची दुरावस्था कायम। ग्रामपंचायतीच्या कारवाई केवळ कागदावरच। चांदेकरवाडी तालुका राधानगरी येथील गायरणातील कुस्ती मैदानाच्या दुरावस्थेबाबत दर्पण न्यूजने आवाज उठवल्यानंतर ग्रामपंचायतीला जाग आली खरी, मात्र मैदानाच्या मूळ समस्येकडे अद्यापही दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे। मैदानावर कचरा टाकणे, जनावरे बांधणे तसेच मैदान परिसरात जनावरांना टेम्पोमध्ये चढवण्यास मनाई करणारा डिजिटल फलक ग्रामपंचायतीने उभारला आहे। नियम मोडणाऱ्यांवर 2000 रुपये दंडात्मक कारवाईचा इशाराही फलकावर देण्यात आला आहे। मात्र मैदानाच्या सभोवताली ग्रामस्थांनी टाकलेले अडगळीचे साहित्य हटवण्याबाबत ग्रामपंचायतीने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली दिसत नसल्याने फलक लागला पण अडगळ हटेना अशी संतप्त प्रतिक्रिया कुस्तीप्रेमी व ग्रामस्थातून उमटत आहे। सुमारे 25 वर्षापूर्वी गावाच्या पोथी समाप्ती सप्ताहातून 10,000 रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या कुस्ती मैदानाची सध्या दुरावस्था झाली आहे। मैदानाभोवती लोखंडी साहित्य, बैलगाड्या, अन्य अडगळीच्या वस्तू पडून आहेत, त्यामुळे कुस्ती मैदानाचा वापर करण्यास अडथळा निर्माण होत आहे। मैदानाच्या कठड्याला टेम्पो लावून जनावरे चढवण्याच्या प्रकारामुळे कठडी तुटले आहेत। दर्पण न्यूजमधून मैदानाच्या दुरावस्थेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीने तत्परता दाखवत डिजिटल फलक लावला। या फलकामुळे मैदानाचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मिळाला असला तरी मैदानात आधीपासून ठाण मांडून बसलेली अडगळ हटवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पाऊल कधी उचलले जाणार असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। ग्रामसभेत मैदानात साहित्य टाकू नये, मैदानाचा गैरवापर करू नये यासाठी सूचना फलक लावण्याची मागणी करण्यात आली होती। तसेच नियम मोडणाऱ्यांवर 2000 रुपये दंड आणि माहिती देणाऱ्यास 500 रुपये देण्याचे ठरले होते। आता डिजिटल फलक उभारण्यात आला असला तरी फलकापासून कारवाईपर्यंत ग्रामपंचायतीचा प्रवास कधी सुरू होणार असा सवाल कुस्तीप्रेमी व ग्रामस्थ विचारत आहेत। दरम्यान पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या निवडणुकीत चांदेकरवाडी गावाचे मोठे योगदान राहिले आहे, त्यामुळे गावातील कुस्ती परंपरेचा वारसा जपणाऱ्या या मैदानाच्या विकासासाठी पालकमंत्री आंबेडकर यांनी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्यकारिणी सदस्य पैलवान प्रकाश खोत यांनी केली आहे। फलक लावून जबाबदारी संपत नाही, मैदानाची अडगळ हटवून कुस्तीगीरांसाठी मैदान मोकळे करणे हीच खरी कारवाई ठरेल अशी अपेक्षा कुस्तीप्रेमी व ग्रामस्थातून व्यक्त होत आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।